नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या संदर्भातील आणि त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार या संदर्भातील महत्त्वाचा असं अपडेट. मित्रांनो, PM किसान योजनेच्या 23व्या हप्ता वितरणाची तारीख शासनाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 जून 2026 रोजी पश्चिम बंगाल येथून या हप्त्याचे लाभार्थी शेतकऱ्यांना वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास 9,44,00,000 लाभार्थी शेतकऱ्यांना सुमारे 18,880 करोड रुपये हे DBT अंतर्गत त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. मित्रांनो, PM किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित केला जात असताना राज्यातील सुमारे 91,19,000 लाभार्थी शेतकऱ्यांना 22व्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेलं होतं आणि याच 22व्या हप्त्यासाठी राज्यातील जे शेतकरी पात्र होते तेच लाभार्थी शेतकरी आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या येणाऱ्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. परंतु PM किसानचा 23वा हप्ता वितरण करण्यासाठी जाहीर केला जात असतानाच शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया असेल, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फार्मर ID जनरेट झालेले नाही किंवा लँड सीडिंगचे कागदपत्र असतील, या प्रक्रिया पूर्ण करून राज्यातील लाभार्थी संख्या वाढवली जाईल अशा प्रकारची माहिती सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येत होती. या प्रक्रिया झाल्यानंतर सुद्धा PM किसान योजनेच्या अंतर्गत 23व्या हप्त्यासाठी राज्यातील सुमारे 34,000 लाभार्थी शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहेत. त्यांना PM किसानचा 23वा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे राज्यातील सुमारे 90,85,000 लाभार्थी शेतकऱ्यांनाच हा 23वा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता येण्यास देखील विलंब झालेला आहे. त्यामुळे एकंदरीतच PM किसानच्या 23व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केले जाण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती विविध माध्यमातून येत आहे. परंतु यासंबंधीची शासनाकडून अधिकृत अशी अपडेट सध्या देण्यात आलेली नाही. शेतकरी मित्रांनो, PM किसानचा 23वा हप्ता हा 90,85,000 शेतकऱ्यांनाच वितरित केला जाणार आहे. जर यासोबत नमोचा हप्ता देखील वितरित केला तर राज्यातील सुमारे 91,19,000 लाभार्थी शेतकऱ्यांनाच या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपली फार्मर ID काढलेली नसेल त्यांनी आपली फार्मर ID काढून घ्या किंवा ज्यांची KYC झालेली नाही त्यांनी 30 जून 2026 या अंतिम मुदतीमध्ये आपली KYC करून घ्यावी. धन्यवाद.